आज आहे माझा माहेरातला दुसरा दिवस. आता इकडे आले ना की एकदमच निवांत, काहीच काम नसतं. नाहीतर आपल्या घरी आपण किती उत्साहाने काम करतो. सकाळीच मस्त इथे फराळ करायला घेतलं होतं आणि आईच्या हातच्या डाळीचे लाडू मला एवढे आवडतात ना, मग सकाळीच मी इथे खायला घेतलं. आता आपल्या घरी कितीही फटाके फोडले तरी मामाच्या घरी फटाकडे उडवण्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि ते ह्यांच्याशिवाय कोण समजू शकणार. तोपर्यंत दक्ष सुद्धा झोपेतून उठला आणि मला त्याचं इथे शूट करायचं होतं, कारण 7व्या महिन्यात त्याचा पूर्ण झाला पण त्याचं शूटच केलं नव्हतं. दिवाळीची शॉपिंग, फराळ आणि दिवाळीची गडबडमध्ये राहून गेलं. नाहीतर तो 17 तारखेला 7 महिन्याचा पूर्ण झाला. म्हणून त्याला आज इथे छान छान असं रेडी केलं होतं. हा ड्रेस मी ऑनलाईनच घेतला होता. लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि त्याला काजळ लावायच्या वेळी जगभरातली सगळी हालचाल त्याच टायमिंगला करायची असते. त्याला गोड गोड असे रेडी केलं. त्याच्यानंतर इथे एक ताट बनवायला घेतलं होतं. फराळ त्याच्यामध्ये एकीकडे आणि एकीकडे फटाके, अशी छोटीशी थीम होती. मस्त त्याला पण आवरलं आणि मस्त इथे फटाके वगैरे ठेवून घेतले. तोपर्यंत दक्षूला सांभाळायचं काम हे त्याच्या बाबांकडे होतं आणि त्यांनी इतके छान छान फोटोज क्लिक केले होते त्यांच्या मोबाईलमध्ये. मग ते मला इथे दाखवत होते. त्यानंतर त्याचे मस्त असे फोटोज व्हिडिओज काढले. दोन्हीकडे मस्त मस्त वस्तू होत्या. एकीकडे फराळ, एकीकडे फटाके आणि काय घेऊ काय नको असं होत होतं त्याला. कसे बसे त्याचे 2-3 फोटोज क्लिक केले. शनिवार होता त्यामुळे ओवाळायचं काही नव्हतं. म्हणतात शनिवारी ओवाळत नाही, त्यामुळे ओवाळायचं उद्यावरती गेलं. आणि ना पप्पांनी काल डॉगी आणला होता छोटासा. त्याला ह्या जाळीमध्ये अजिबात करमत नव्हतं आणि तो शौर्य मला घेऊन गेला होता पाहायला. आता मामाच्या घरी कितीही मज्जा करायची असली तरी सुद्धा स्टडी काय राहणार का, कारण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शौर्याला खूप सारा स्टडी दिला होता आणि तोच मी त्याचा इथे करून घेत होते. संध्याकाळी मस्त फटाके वगैरे फोडले आणि असं संपला आमचा आजचा दिवस. चला आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. बाय.